नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर किती शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आणि किती शेतकऱ्यांना किती लाभ मिळाला आहे ही संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 30 सप्टेंबर रोजी राज्यातील जवळपास 49,50,000 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहे. मागील वर्षी पिकांना कमी दर मिळाल्यामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्याची घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीतून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पिकांना कमी दर मिळाल्यामुळे नुकसान सहन करावे लागले होते. अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याचा प्रक्रिया आज मंत्रिमंडळ बैठकीतून सुरुवात करण्यात आली असून त्या अंतर्गत आज सुमारे 49,40,000 शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादित एकूण 2398 कोटी 93 लाख रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. आज 30 सप्टेंबर रोजी जवळपास 49,50,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या देखील या योजनेचा लवकरात लवकर लाभ दिला जाईल अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. तर शेतकऱ्यांना कालपासून या योजनेअंतर्गत सोयाबीन कापूस योजना अनुदान देणे चालू झाले. प्रत्येक शेतकऱ्यांच्या हेक्टरी 5,000 रुपये अशा प्रमाणे प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला हे अनुदान देण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना अनुदान भेटले नसेल त्या शेतकऱ्यांना लवकर अनुदान हे दिले जाणार आहे. तर त्यानंतर पीएम किसान योजनेअंतर्गत या महिन्यात तुम्हाला 2,000 रुपये दिले जाणार आहेत आणि अनुदानाची माहिती अनुदानानुसार आजपासून अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांना 3 प्रकारचे हप्ते मिळणार आहेत. तर शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस हे अनुदान तर मिळाले, पण शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचे आतुरतेने वाट आहे. तर पीएम किसान योजनेचे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा केले जातील. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.